So hello friends, welcome back to my channel. So yes, तर तुम्ही जसं आजचं टायटल बघितलंच असेल, तर आज आहे स्टोरी टाईम. आणि स्टोरी टाईमचं टॉपिक असं आहे की मी किडनॅप होता होता वाचलं. या तुम्ही बरोबर बघितलं, वाचलं. तर आजची स्टोरी टाईम म्हणजे मला आज आठवलं असं, सो दॅट्स वाय माझ्या मनात आलं की तुम्हाला शेअर करू, कारण हे तुम्हालासुद्धा कामात येऊ शकतं. सो लेट्स स्टार्ट इट. सो मी या 2 केसेस सांगणार आहेत, म्हणजे सांगणार आहे मी. या 2 केसेस अशा झालेल्या, मी 2 वेळा किडनॅप होता होता वाचले आणि दोन्ही टाईम माझ्या मम्मामुळे मी वाचले. तर आता सुरुवात अशी करते मी. जस्ट वेन आय वॉज 3 years ओल्ड, मी जेव्हा 3 yearsची होते तेव्हा असा इन्सिडेंट झाला. म्हणजे आम्ही तेव्हा राहायचो डोंबिवलीला, आणि डोंबिवलीमध्ये त्या टायमिंगला पण काय बोलतात, किडनॅपिंगची केसेस होत राहायच्या. अँड असं म्हणजे नॉर्मली तर मी संध्याकाळी जायची मम्मासोबत खाली. तर एके दिवशी काय झालं, माझे फ्रेंड्स दुपारच्या वेळेस, म्हणजे काय व्हायचं, माझे फ्रेंड्स दुपारी पण यायचे आणि संध्याकाळी पण यायचे. सो एक दिवशी काय झालं, मी दुपारी जायची नाही, बट त्या दिवशी त्यांनी मला हट्ट केला की माझ्या फ्रेंड्सनी मला म्हटलं की नाही, तू चलच, येच आमच्यासोबत खाली, ये अँड ऑल. तर मम्माला कामं होती, आणि बाकीचे पॅरेंट्स ॲक्च्युली काय करायचे माहिती आहे का, त्यांची जी मुलं होती, मीन्स माझे फ्रेंड्स, त्यांचे पॅरेंट्स त्यांना खाली पाठवून द्यायचे अँड दुपारी झोपून जायचे. आणि मम्मा तशातली नव्हती, ती म्हणजे असायची. मग शेवटी आय एम अ सिंगल चाइल्ड, सो दॅट्स वाय तिला जराशी भीती होतीच की म्हणजे किडनॅपिंगची केसेस व्हायचे. अँड मी तेवढी मोठीसुद्धा नव्हती, ओके, म्हणजे 3 वर्षाची होती मी, तर लहानच होते. आणि आता डिरेक्टली पॉईंटवर येऊया. मी खाली गेले आणि म्हणजे मम्मीला मी हट्ट केला. मग ती बोलली की ठीक आहे, जा. आणि माझ्यासोबत असं होतं की मी पहिल्यांदा खाली गेले आणि आमचं खेळणं सुरू झालं, आणि मम्माचं सारखं, म्हणजे ती काम करत होती, दर 2-2 मिनटांनी येऊन गॅलरीत बघत होती. सो तेव्हा आमच्या गेटला कसं वॉचमन नव्हता, अँड त्याच वेळी ॲक्च्युली काही बायका आल्या. मीन्स त्या 5-6 बायका होत्या का 4-5 होत्या. तर त्या गुटखा वगैरे आय थिंक्स खात होत्या. सो त्या आल्या आमच्याजवळ, आणि तेव्हा नेमकं मम्माचं आय थिंक लक्ष नव्हतं का होतं, मला नाही आठवते. तर तेव्हा त्या आल्या आमच्याकडे अँड त्या बोलत आहेत कशा माहिती आहे की काहीतरी वेगळ्याच भाषेत अँड ऑल दॅट थिंग्स. तर म्हणजे ग्रुपची लीडर मी होती, अँड ॲट दॅट टाईम मी खरं सांगते माझी हिंदी क्लिअर होती. माझी हिंदी तेव्हा क्लिअर होती, एकदम स्पष्ट बोलायचे मी हिंदी. सो आय वॉज आस्किंग देम दॅट येस, हू आर यू अँड ऑल, मीन्स दोन्ही भाषेत, मराठीत आणि हिंदीमध्ये. तर म्हणजे ते फक्त काही ना काहीतरी वेगळ्याच भाषेत बोलत होत्या, आणि तेव्हा नेमकं मम्माचं लक्ष गेलं. अँड एक पॉईंट तुम्हाला सांगायचं विसरून गेले, त्या बायकांच्या हातांमध्ये मोठ्या मोठ्या गोण्या होत्या. मीन्स एवढ्या मोठ्या की आमच्या हाईट एवढ्या होत्या. आणि एक मुलगी होती ना, माझी फ्रेंड, तिची हाईट एकदम छोटी होती, ती तर सहज त्या गोणीत पुरली असती. सो मला खरं माहीत नव्हतं की मी किडनॅप होणार आहे, हे मलासुद्धा माहीत नव्हतं. म्हणजे काय, मी लॉजिकच्या गोष्टी पण बोलत नाही, जाऊ दे. सो हे पहिलेच सांगून ठेवते, दिस इज बेस्ड ऑन ट्रू इन्सिडेंट. हे माझ्यासोबत खरंमध्ये झाले, मी काही बनवून फिरवून नाही सांगत आहे. तर त्यानंतर मम्माचं लक्ष गेलं, अँड ती पटापट तिने तसंच काम सोडलं अँड ती खाली आली. अँड खाली आल्यानंतर ती म्हणजे त्या बायकांना पहिलं तिने विचारलं की येस, हू आर यू अँड ऑल. जसं मी विचारत होती त्यांना की कोण आहात, कसं अँड ऑल, तसं टाईपचं. तेव्हा दुपारचे 2-2:30चा टाईम होता, 2-2:30 वगैरेचा, म्हणजे सगळे झोपले होते ना. सो म्हणजे ते सगळं, आणि मग
त्या बायका काही नाही बोलत होत्या, म्हणजे काहीच नव्हत्या बोलत. मम्मी जेव्हा विचारत होती ना की कोण आहात तुम्ही अँड ऑल, मीन्स दे वर जस्ट स्माइलिंग, नॉट इवन लाफिंग, दे वर स्माइलिंग. And I don't know what they were saying in their own language. I mean, ते कुठल्या तरी वेगळ्याच भाषेत बोलत होते. तर जसं आमचं झालं तसं मम्माने पण केलं काय काय अँड ऑल. तर तेवढ्यात म्हणजे त्या काय न बोलता ना म्हणजे फक्त हसताय. अरे मग काही सोसायटीचे मेंबर्स आले अँड सेक्रेटरी ऑल्सो. तर ते आले अँड त्यांनी त्या बायकांना विचारलं. सो ते काहीच म्हणाले नाही. ओके, ते काही म्हणाले नाही. तर सोसायटीवाले जे होते ना कमिटी मेंबर्स, त्यांनी मीन्स त्या बायकांना हकलवलं. त्याला नाही तुमच्या इकडे काही रोल नाही का आलात अँड ऑल, मजा लहान मुलं खेळत असतात, तुम्ही कशाला येता अँड ऑल वगैरे झालं. त्या बायकांना तिकडनं पळवून लावलं. आणि थोड्या वेळाने मीन्स जेव्हा सगळं शांत झालं ना, आम्ही थोड्या वेळाने म्हणजे कधी जेव्हा त्यांना बाहेर हकलून दिलं सेक्रेटरी अँड ऑलने, तर तेव्हाच थोड्या वेळात जेव्हा आम्ही सगळे घरी परत गेलो, तर आम्ही खिडकीतच होतो. माझे अर्धे जण खिडकीतच होते, माझे काही फ्रेंड्सचे पॅरेंट्स वगैरे किंवा आणि माझे फ्रेंड्स, आम्ही खिडकीतच बसलो होतो. अँड काय झालं असेल, गेस वॉट, ते आमच्या सोसायटीचा जो बॅक गेट होता ना, छोटा बॅक गेट, तिकडनं त्या बायका परत घुसल्या. आता जर तुम्हाला वाटलं असेल की काही नाही ते अशाच आल्या असतील अँड ऑल वगैरे काहीतरी, तर नाही, त्या परत आल्या. ओके, म्हणजे कोणी सोसायटीतनं हकलवलं आहे आणि परत त्या येतील म्हणजे इंटेन्शन तुम्हाला कळालंच असेल, किडनॅपिंग आणि चोरीचं वगैरे. तर तेव्हा आम्ही बघितलं ना की ते बॅकगेटने आल्या अँड इकडे तिकडे बघत होत्या. मीन्स कळतं ना ते इंटेन्शन चोरीचं वगैरे असतं किंवा किडनॅपिंगचं. तर तेवढ्यात आमच्या सोसायटीचे जे मेंबर्स होते ते आम्ही सगळे खाली गेलो आणि परत त्यांना हकलवून लावलं. अँड त्यानंतर म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा त्या सोसायटीवाल्यांनी जेव्हा हकलवत होते ना, फर्स्ट टाईम पहिल्यांदा जेव्हा त्यांना हकलवलं, तेव्हा त्या बायका आमच्याकडे अशा बघत होत्या ना, जस्ट लाईक की काय दुश्मनी काय होती. मीन्स ते असं दाखवत होते जस्ट लाईक की आमची एवढी मोठी दुश्मनी आहे तुझ्याशी. भाई, हॉरिबल एक्सपिरियन्स. अँड तेव्हा मग त्यांना बायकांना हकलवलं तिकडनं पुन्हा एकदा, त्या निघून गेल्या. या, तर मला आता जेवढं आठवलं मी तुम्हाला तेवढं सांगितलं. अँड माझं उद्देश काय होता, मीन्स मला काय तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवायचा होता, तर तो मी तुम्हाला सांगते. मीन्स बघा, आता आता पण काही ठिकाणी किडनॅपिंगचे केसेस होतात, चोरीचे केसेस होतात. मोस्ट ऑफ द टाईम आय डोंट नो, बट काही बायका येतात ना, बऱ्याचदा किडनॅपिंगचं केस आले ना की मोस्ट ऑफ द टाईम बायकाच येतात. ते थोडंसं मी ऑब्झर्व केलं माझ्या दुसऱ्या एक्सपिरियन्सनी, तो आता तुम्हाला पुढे शेअर करते. तर हे होती माझी केस 1 किडनॅपिंगची. म्हणजे मी नव्हती करत, मी होणार होते. सो म्हणजे मी सांगते आता तुम्हाला माझा उद्देश सांगते. आता जसं सांगितलं तर माझं असं म्हणणं आहे की म्हणजे तुमचे फ्रेंड्स, फॅमिली, सिबलिंग्स, कझिन्स अँड ऑल लहान असतील, लहान मुलांना मोस्ट ऑफ द टाईम किडनॅपिंगचे केसेस वाढत आहेत. तर प्लीज टेक केअर ऑफ देम अँड त्यांना सावध करून ठेवा. ही स्टोरी ऐकून ठेवा, आय नो. अँड त्यांना सावधान करून ठेवा. मी एकच लाईन सारखी रिपीट करते, सो ओके. तर बस एवढंच सांगणं होतं माझं. आणि आता आपण जाऊया केस 2कडे. केस 2 ऐकण्याच्या अगोदर स्टे हायड्रेटेड. ओके, सो दिस इज केस 2. सो लेट्स स्टार्ट इट. तर केस 2 अशी झाली होती, मीन्स आता ती पण रिसेंटली झाली, म्हणजे त्याला 2-3 वर्ष झाले असतील. 2022 or 23 या इयरला झालं होतं. मला तेवढं आठवत नाही आहे कुठला इयर होता, बट मीन्स माय फॅमिली
अँड आम्ही सगळे आळंदीला गेलो होतो. सो या आम्ही आळंदीला होतो तिकडे मीन्स जसं आम्ही तिकडे मंदिरात होतो ना, थांबलो होतो, माझी मम्मा माझ्या या साईडला उभी होती. शी वॉज स्टँडिंग राईट हिअर अँड आय वॉज हिअर. अँड आम्ही पप्पांना शोधत होतो कज ते कुठेतरी गेले. अँड मम्मा म्हणजे थोडा मायनर डिस्टन्स होता आमच्यामध्ये, तर त्याचा आय थिंक सो त्या आजींनी फायदा उचलला. तर झालं असं की मम्मा इकडे होती मीन्स थोड्याशा डिस्टन्सवरती आणि मी इकडे होती उभी. आम्ही दोघेजणी पप्पांना शोधत होतो मीन्स कुठे गेले अँड काय कसं. तर तेवढ्यातच ना त्या आजी आल्या अँड शी वॉज बिंग लाईक की मराठी भाषेत बोलतात ना, जस्ट लाईक त्यांनी कसं केलं माहिती आहे तुम्हाला दाखवते. मीन्स आय वॉज स्टँडिंग हिअर अँड त्या इकडनं आल्या अँड त्या आल्या आणि बोलत्या कशा माहिती आहे, सपोज ही मी आहे, ही बॉटल मीन्स मी आहे अँड चल बाय चल 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 चल. ओ भाई मीन्स कसं माहिती आहे, अरे चल बाय चल असं मीन्स असे हात करून करून ते मला बोलत आहे की चल चल चल. अँड मी अशी बघते. आय वॉज क्लूलेस. मीन्स माझ्याकडे काही वेट मी पॉज केलं. हिंट नाही आयडिया, मी त्यात हिंट चुकून बोलले, हिंटच नव्हतं. आणि तेवढ्यात ना मम्माचं लक्ष गेलं अँड ती म्हणजे त्या आजीनं वाटलं की माझ्यासोबत कोणीच नाही आहे आणि त्या तेव्हा म्हणत होत्या चल बाय चल तेव्हा मम्मीकडे चल वगैरे बोलत होत्या, अशा काहीतरी नाही का किडनॅपिंगच्या वेळेस बोलतातच. अँड तेव्हा आम्ही कशी छोटी होती, एकदम छोटी दिसायला होती. तर तेवढ्यात मम्मा बोलली काय आहात तुम्ही, कोण आहात, काय हवं आहे, कुठे यायचं तिला. अँड त्या काय बोलतात धरकी अँड ऑल काय बोलतात जराशी ते डचकल्या. मीन्स त्यांना असं वाटलं, शॉक बसला असेल त्यांना की ही तर मुलगी एकटी होती, हिच्यासोबत कोण आली ही. तर नाही माझी मम्मा होती बाजूला अँड ते मीन्स त्या असं थोडंसं झाल्या होत्या. तर तेवढ्यातच मीन्स मम्माने विचारलं वगैरे काय झालं वगैरे अँड ती मीन्स तिच्या चेहऱ्यावरती ती क्रीपी स्माईल होती, क्रीपी स्माईल. हाय आय स्टिल रिमेंबर, मला अजून ती स्माईल आठवते. माय गुडनेस, मला ती स्माईल अजून आठवते. अँड एकदम म्हणजे बघा ना काय जमाना आला आहे की म्हाताऱ्या बायका किडनॅपिंग करतात भाई. तर यात पण माझा आणि झालं असं. तर मीन्स मम्मा जेव्हा विचारते काय झालं कोण आहात तुम्ही, शी वॉज लाईक नथिंग, काही नाही, कुठेच नाही, काही नाही, कुठे नाही, अशा बोलत होत्या त्या. आणि तेवढ्यातच म्हणजे मला तेवढं क्लिअरली आठवत नाही आहे. मग तेवढ्यातच ना पप्पा आले आणि मग मम्मा बोलत होती तर त्याच्या आजी होत्या ना त्या निघून गेल्या. त्या निघून गेल्या आणि भाई म्हणजे इकडेच ती सेकंड केस संपली अँड आय वॉज ऑन द वे टू गेट किडनॅप्ड ऑर आय डोंट नो, आय एम नॉट गुड ॲट इंग्लिश दो, बट या मीन्स मी आता किडनॅप होता वाचले होते. माय गुडनेस. सो या द मॉरल ऑफ द स्टोरी इज कधीही तुम्हाला कोणीही आलं मीन्स दिसलं त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि तुमच्या लहान बहीण भावांना, फ्रेंड्स, फॅमिली, कझिन्स कोणीही असतील सिबलिंग्स त्यांनासुद्धा सूचित करून ठेवा, सावधान करून ठेवा की अशा केसेस कदाचित फ्युचरमध्ये होऊ शकतात. तर तुम्ही सावधान राहा, बी रेडी फॉर दॅट अँड स्टे अलर्ट राहा कायम. या मला फक्त एवढंच सांगायचं होतं. सो ओके देन, टेक केअर ऑफ युअर सेल्फ, युअर फॅमिली, युअर फ्रेंड्स अँड ऑल. सो येस सो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अँड नेक्स्ट व्हिडिओ मी कशावर बनवू मला फक्त कमेंट टाका, ती कमेंट मी सांगेन, मग तशा टाईपचा व्हिडिओ नेक्स्ट बनणार. ओके सो येस, तुम्ही लाईक करायला विसरू नका. अरे हां, मी एक सांगायला विसरली, तुम्ही व्हिडिओ लाईक करायलाच विसरून जाता तो काय, आणि सबस्क्राईब पण करत नाही. आता इथपर्यंत आलाच आहात
तर लाईक सबस्क्राईब करून टाका. सो या मला फक्त एवढंच सांगत होतं. सो चलो टेक केअर ऑफ युअरसेल्फ वन्स अगेन. बाय.